वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। त्यानं कोकणी माणसांचा अपमान केल्याचं समोर आलंय। त्यानं एका शोमध्ये कोकणी माणसांवर अभद्र अशी टिप्पणी केली आहे, त्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। याआधी सुद्धा त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे तो वादात सापडला होता आणि त्याच्या या अभद्र टिप्पणीमुळे प्रचंड रोष व्यक्त केला जातोय। ठीक है, तो अभी सब लोग बॉम्बे से है ना, कोई ट्रैवल करके आए? बाय कहां से? तलोजा। अच्छा, आज पूछ लिया कि कोई ट्रैवल करके आया तो तलोजा अलग हो गया, वरना इनके गांव वाले पूछते होंगे ना कहां रहते, हम बंबई रहते हैं। ये कोकनी लोग बनाते सबको, ये कोकनी लोग बनाते सबको, ये कोकनी लोग बनाते सबको। आणि मुनव्वर फारुकीच्या विधानावर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली। ते काय म्हणालेत आपण पाहूयात। हा कोण मुनाफ फारुकी नावाचा हिरवा साप, याची जीभ जास्त परत वळवळायला लागलेली आहे। ह्याला कोकणातल्या लोकांचे त्याबद्दल जास्त आपल्या स्टँडअप कॉमेडीमध्ये एवढं टिंगल उडवण्याची अगर खाज असेल तर त्याच्या घरचा पत्ता आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। आता लवकरच त्याला आता मालवणी हिसका असा दाखवायला लागेल की पुढच्या स्टँडअप कॉमेडी हा मालवणी करायला सुरू करेल। या हिरवा सापाला सांगेन, कोकणातल्या लोकांचा अगर अपमान करायची तू हिम्मत करशील तर तुझ्यासारख्या हिरवा सापांना पाकिस्तानात पाठवण्याला आम्हाला जास्त वेळ लागणार नाही, हे लक्षात ठेव। तर मुनव्वर फारुकी नेमका कोण आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुनव्वर फारुकी हा स्टँडअप कॉमेडियन आणि रॅपर आहे। स्टँडअप मध्ये केलेल्या विधानांमुळे तो नेहमीच टीकेचा धनी होतो। हिंदू देवी देवतांविषयीच्या विधानामुळे त्याला जेलची सुद्धा हवा खावी लागली होती। मुनव्वर फारुकी बिग बॉस 17चा विजेता ठरलाय। मनसेचे नेते अविनाश जाधव आपल्यासोबत या मुद्द्यावर बोलण्यासाठी आहे। अविनाश जाधवजी, मुनव्वर फारुकीने काय विधान केलं हे तुम्ही ऐकलं असेलच, तुमची प्रतिक्रिया काय त्यावर? कोकणी माणसाबद्दल त्यांनी हे विधान केलेलं आहे आणि तुम्ही ठाण्यातले आहात, ठाणे सुद्धा कोकणचाच एक भाग मानला जातो, काय तुमची प्रतिक्रिया आहे? मला वाटतंय की याला कोकणी माणूस नीट माहित नाही अजून। याला खरं तर फोडून काढलं पाहिजे आणि त्याची सुरुवात आम्ही नक्की करू। कोकणातल्या माणसामुळे आज मुंबईची जो काही ग्लोबलपणा दिसतोय, यात कोकणातल्या चाकरमान्यांचा खूप मोठा हात आहे आणि त्यांच्या बाबतीत जर तुम्ही अशा प्रकारे वक्तव्य करत असेल तर मी मुनव्वर फारुकीला सांगतो, तू जर हे सगळं प्रसिद्धीसाठी आणि लोकांचं अट्रॅक्शन करण्यासाठी मिळवण्यासाठी करत असशील तर तुला कोकणी माणूस तुझी जागा दाखवेल। आणि मला असं वाटतं की याच्या पुढे त्याला माहिती असेल की घराच्या बाहेर पडू नये, नाहीतर रस्त्यात जिथे भेटतील तिथे कोकणी माणूस याला मारल्याशिवाय राहणार नाही। अविनाश जाधव मनसेचे नेते आपल्यासोबत होते। धन्यवाद अविनाश, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। आपण पाहतोय की मुनव्वर फारुकीच्या या विधानावरून आता संताप व्यक्त केला जातोय। नितेश राणेंनी त्या विरोधात किंवा त्याबद्दल एक प्रतिक्रिया दिली आणि मनसेतून सुद्धा एक प्रतिक्रिया आलेली आहे। अविनाश जाधव यांनी सुद्धा या प्रकरणी मुनव्वर फारुकीला चांगला धडा शिकवू अशा स्वरूपाची प्रतिक्रिया दिली आहे।